हॅलो फ्रेंड्स, आज आपण आलो आहोत मोहम्मद अली रोडला. रमजानमध्ये इथे तुम्हाला वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेता येईल. आम्ही CSTची ट्रेन पकडलेली, मस्जिदला उतरून अगदी 10 मिनटावर ही खाऊ गल्ली आहे. या वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया आहेत सुरुवातीलाच. सो तुम्ही बघू शकता किती छान कलरफुल असे वेगवेगळ्या मिठाया आहेत इथे. सो हे मॉडर्न स्वीट्स म्हणून आहे. त्यानंतर शोरमा होता. सो चिकन शोरमा होतं छानपैकी. चायनीज अँड ग्रिल या रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवण केलं. मागच्या वर्षी पण इथे जेवण केलेलं. खूप टेस्टी आहे इथे जेवण. रुमाली रोटी आणि नल्ली निहारी आम्ही ट्राय केली. ही मस्ट ट्राय आहे. हे दोन्ही डिश खूप छान होत्या. त्यानंतर आम्ही ट्राय केला मटन चाप. मटन इतकं छान शिजलेलं की चाप अलगद बाहेर येत होता आणि मटन अगदी लुसलुशीत असं होतं. त्यानंतर हे वेगवेगळ्या प्रकारचे कबाब्स आहेत. रुमाली रोटी बनताना मी रेकॉर्ड केली आहे. खूप छान मऊ आणि एकदम पातळ ही अशी रोटी असते. त्यानंतर तिथेच गरमागरम मालपुवा बनत होता. हा सुद्धा आम्ही ट्राय केला. मागच्या वेळी आम्ही मोठा मालपुवा ट्राय केलेला जो तेलामध्ये तळला जातो. सो यावेळी थोडं कमी ऑइलचा आम्हाला खायचा होता आणि साईजसुद्धा ही छोटी आहे, त्यामुळे ही इनफ आहे. मोठा मालपुवा खूप हेवी होतो आपल्याला. तर त्या ताईंनी आम्हाला सांगितलं की त्यांची आई 35 वर्ष हा काउंटर चालवत होत्या. त्यांच्या निधनानंतर आता त्या या काउंटर चालवत आहेत. खूप छान हसतमुखाने त्यांनी गरमागरम मालपुवा बनवून दिला. सो त्यांच्याशी गप्पा मारताना खूप मजा आली. त्यानंतर गलोटी कबाब दिसले, पण हे बीफचे होते त्यामुळे आम्ही खाल्ले नाही. त्यानंतर सांदल खाल्लं आम्ही. हे तांदळाच्या पिठापासून बनवतात. स्वीट असतं, त्याच्यावर एक सिरप टाकून देतात. खूप छान होतं हे. त्यानंतर मोहब्बत का शरबत होतं, हे सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. त्यानंतर होतं चिकन पत्थर. सो एक दगड ठेवलेला आहे, फ्लॅट दगड, त्याच्यावर हे चिकन छान फ्राय केलं जातं. हे सुद्धा खूप टेस्टी होतं. बुऱ्हाणपूरची जिलेबी ट्राय करा. हे होतं ब्रेड पुडिंग. त्यानंतर चिकनचे वेगवेगळे प्रकार होते. यामध्ये आम्ही ट्राय केलं चिकन टिक्की आणि चिकन दांडी. दोन्ही टेस्टी होतं. हा आहे खिचडा. त्यानंतर आम्ही ट्राय केलं फेमस कोकोनट मिल्कशेक. ह्याच्यामध्ये मलाई असते, ती मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतात. त्यानंतर आंब्याचा ज्यूस टाकलेला आहे. त्यानंतर आंब्याच्या फोडी टाकलेल्या आहेत. त्याच्यानंतर काजू टाकलेले आहेत आणि क्रीम टाकलेली आहे. हे सुद्धा खूप टेस्टी आहे. नक्की ट्राय करा. सो टेस्टी रेसिपीज खायच्या असतील तर मोहम्मद अली रोडला नक्की व्हिजिट करा रमजानमध्ये.